एकवीरा माते की जय, एकवीरा माते की जय। 3 cheers for our आदर्श विद्या मंदिर 1993-94 बैच। हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे। जा तुम्ही, मी येते जा। बेसनचे आहेत ना, बेसनचे इथं भामीताई काय करतात, गावठी जुगाड। आम्ही आता मिक्सर नाही चालत, असं गावठी जुगाड। सीमा मॅडम आज जरा वॉल्यूम कमी आहे, नाही तर चॅटिंग मध्ये जाम आवाज करते। सो गाईज 50% नाश्ता करून झालेला आहे, कारण नाश्ता ऍक्च्युअली घेतला पण शूट करायला मी विसरलो आणि आम्ही आता चाललो। आपण नंतर बोलू, तुम्हाला सांगतो आमची पिकनिक कुठे चाललेली आहे आणि कोण कोण आहे सर्व तुम्हाला डिटेल्स नंतर देतो मी। तर चला, बाय बाय। A few moments later. तर गाईज आज आहे संडे आणि आज संडेच्या दिवशी एक आमची पिकनिक निघालेली आहे, जी आमच्या आहे शाळेच्या ग्रुपची आदर्श विद्या मंदिर। तर आज आम्ही पिकनिकला निघालो लोणावळ्याला, आई कारला एकविरा आईचं दर्शनासाठी। आणि आम्ही माझी गाडी स्वतः घेतली आणि आमच्या मागे आमच्या ग्रुपची बस पण येते। तर आता आम्ही खोपोला आलोय, फुडमॉलला थांबलोय। माझ्याजवळ माझी राज आहे, या पिकनिकला राज आहे। बोलत चल आपण ग्रुपच्या पिकनिक मध्ये, तुला कसं वाटते बघ जरा। तर राज पहिला नाही बोलली, तर आता मी तिला फोर्स केला, चल एक पहिल्यांदा तर चल बघू बरं। राज माझ्या बरोबर आहे ना। आम्ही फुडमॉलला तर जस्ट फ्रेश होणे थांबलेलो आहे आणि आता एक अर्ध्या तासाने पोहोचणार कारला, आणि तिथं कशी एन्जॉय काय होते, कशी पार्टी होते तुम्हाला या व्हिडिओ मार्फत नक्कीच दिसेल। आणि आता जस्ट मी थोडं ना भूक लागल्यानंतर चना चाट घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर माझा मागे रेडबुल पण आहे, तो पण घेणार होता मी। चला या चना चाट खायला। आणि काय आम्ही नाक्यावर नाश्ता केला, दोघांनी मेंदूवडे खाले, पण ते खाल्यानंतर आम्हाला आठवण आली शूट करायचं बाकी राहिलं। तर ठीक आहे, जाऊ दे, पुढची पिकनिक अजून भरपूर आहे, पूर्ण दिवसभर आहे, ते तुम्हाला नक्की आम्ही दाखवणार। तर चला, बाय बाय। A few moments later. तर गाईज आम्ही आता कारल्यामध्ये एंटर झालेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता समोर आपली कारल्या देवीची की आहे कमान, श्री एकवीरा आई प्रसन्न। तर चला पुढे। काही आता आपले रोड पण मस्त झाले तिकडचे, पहिला रोड तर आपले खूप छोटे छोटे होते आणि आज संडे असल्यामुळे जरा गर्दी वाटते मलाच, बघू आता गेल्यावर समजेल मला। सो गाईज फायनली आम्ही पायथा दर्शन जवळ आलेलो आहे आणि आता इथून मग बाजूलाच माझ्या जिथे मी गाडी लावलेली आहे तिथं हारवाला आहे, तिथं हार घेऊन आम्ही जातो दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहायला। पाहू शकता तुम्ही, या आईचं पायथा दर्शन आहे। खूपच गर्दी आहे आज, पायथा दर्शन पाहू शकता तुम्ही। या गाडीच्या मागे जेवढी लाईन आहे ना, भरपूर लाईन आहे आणि वरती तर एकदम खतरनाक लाईन आहे। तर आज मी वरती जाऊन दर्शन नाही घेत, कारण पाऊस पण खूप लागलेला आहे। तर राजला बोलू आपण तर खालीच दर्शन घेऊ आपण। तर चला या, आता मी हार घेतो जरा देवीसाठी। सो गाईज राजने घेतलेला हार कोटी देवीला आणि आता राज लाईन मध्ये आम्ही उभे राहतो दोघं पण। आमची सारखा नाही कोणी, आमची पाठीशी उभी हाय ती कारल्याची एकविरा माय। आई आय दे दर्शन ग माझी बाय, आई आय दे दर्शन ग माझी बाय, आई आय दे दर्शन ग माझी बाय।
10-15 मिनिटं झालं आणि राजने बघा टिकली कशी मस्त लावली. त्या भटजीनेच लावली. हा. मस्त वाटतं. मस्त वाटते टिकली पण. आता आमचं दर्शन एकदम भारी झालं. ॲक्च्युली गर्दी बघा, हे बघा अशीच करावी. हे बघा पूर्ण झालेलं आहे. चला आता भेटूया. तिथे आम्ही ना आईच्या एकविरायची ना टोप्या घेतल्या. एकविराईच्या नावाची टोपी घेतो 2. राजची पण खूप इच्छा आहे. चला पण आमच्या घरी राहिल्या तर आता एकविराई टोपी नाही त्याला बघा ॲक्च्युली आगरी कोल्यांची टोपी. ही नागमोडी वाट डोंगर घाट, ही नागमोडी वाट डोंगर घाट, कारल्यानं सजलयो खणनालाची बट्टी मी दाण्याचा वास माझे आईचे धन हाय गो. A few moments later. याला नाचायचं आहे, गाणी बोलतात तिकडे सारख्या. A few moments later. A few moments later. तर ना आता मस्त सीमाताई आहेत ना, त्यांनी मटन आणि चिकन म्हणजे दोन्ही पण आधवून गेलेत त्या म्हणजे. आणि आता गेलेत ताई तर आता त्यांना 2-2.5 तास तर लागतीलच मंदिराच्या पायथ्याशी. तर आता ना मी इथे थोडं बघते मटन आणि चिकन त्याच्यामध्ये वाटण आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि भात पण बनवायचा आहे. तर मी ना इथे आता चिकन बघूया आपण झालं का. हे बघा चिकन मगाशी ना थोडं कच्चा होता आणि कोणतरी वरती घेऊन गेला आणि बोलतात का फॉरेनची डिश बनवली का तिथे. अरे बघा अजून आलं ना पाणी हा सगळं सुकेपर्यंत थोडंसं मस्त आपल्याला सुकं करून घ्यायचं आहे. तर त्याला 20 मिनिटं अजून लागतील. आणि इथे आहे मटण. तर हा मटण आहे ना त्याच्यामध्ये आता मी जस्ट बटाटा थोडासा मीठ कमी होता मीठ आणि गरम मसाला वगैरे टाकून घेतला आहे. तर हां तर आता याला सुद्धा 20 मिनिटं लागतीलच अजून 20 मिनिटं जास्त पण लागतील. आणि ना मग याच्यामध्ये ना भात पण बनवायचं आहे थोडंसं. भाकरी पण आणल्यात ताई बोलल्या. आणि तर त्याच्यामध्ये ना 4 पेल्यांचा हे 4 पेले याचा भात पण बनवायचा आहे. तर मग मी भात बनवणार आहे पण तिथे गॅसला आता जागा नाही ना. ते बघा एवढंसं स्पेस आहे तर त्याच्यामध्ये होणार नाही ना. त्याच्यामुळे मग थोडा वेट करते. आणि गरम मसाला वगैरे सगळं टाकून झाले. ताईचा आल्यावर सगळी जरा धमाल करणार आहोत. नक्कीच तुम्ही बघा कंटिन्यू व्हिडिओ. आणि ही व्हिडिओ स्पेशल मी यांची मेमरीसाठी बनवते म्हणजे यांचे फ्रेंड्स सर्कलची सगळी म्हणजे. आणि हे स्पेशली मी येणार नव्हती ॲक्च्युली पण हे बोलले की राज चल तू पण. तर मी सुद्धा आले आहे आणि खूप जास्त ॲक्टिव्ह आहेत सगळी. खूप जास्त मज्जा येते आणि त्यांची मज्जा जी आहे ती तुम्हाला नंतर दाखवेल. आणि आधी तर तुम्ही बघितलीच आता. तर अजून पुढे बघा आता दर्शन घ्यायला गेले त्या आल्या की जेवून नंतर धमाल करणार आहोत. तर स्टे ट्यून कंटिन्यू व्हिडिओ बघा. A few moments later. सो गाईज जेवण खूप लेट झालं. दुपारचे संध्याकाळी ॲक्च्युली 4 वाजले आहेत. आमचं जेवण खूप लेट चालू झालेलं आहे. आता मी जेवतोय बघा. जेवणाला मटण केलेलं आहे. बरोबर ते ना घेतले ना त्याला किचनमध्ये पण घेतलंय. चला आता आम्ही पण जेवायला बसतो. वाजले ॲक्च्युली बघा किती जेवायला. आता जेवतोय आता आम्ही पण. सो गाईज आमचं आता जेवण झालेलं आहे. ॲक्च्युली सगळ्यांचं नाही झालं माझं जेवण झालं आहे. आणि पुढं पण माझा ग्रुपचे जेवढे माझे महिला मंडळ आणि जे आमचे मित्रमंडळ आहे सर्व जेवायला बसलेले आहेत. ते सीमा मॅडमचे बघा जेवते मस्त. तिकडे तन्वीर आहे विनोद आहे. आणि हा गाईज एक विशेष गोष्ट आहे. बऱ्याच आता आमच्या फ्रेंडशिपला म्हणजे ग्रुपला 30 वर्ष आली कंप्लीट. 94ची बॅच आमची. आणि आज दोघं मित्र बघा एका ताटात जेवतात. खरोखर हे म्हणजे ॲक्च्युली
असं लवकर पाहायला भेटत नाही. हा तर हा खरोखर चांगला क्षण आहे. फक्त या सगळे जेवायला बोला. आणि पहिले आपली मॅडम आहेत ज्या हेमलता मॅडम, ते बघा जेवत आहे. आणि सेकंड आमच्या गावातलीच सरस्वती, आणि तिथं आहे आमची कशेलीची, आणि तिकडे कशेलीची भावी नगरसेविका आहे भामिनीताई. आणि तिकडे आहे वाघबीळची रजनी, आणि ही आहे चेतना. अजून कोण आहे? हा, आणि तिचं नाव पण विसरलो मी. जया मॅडम. आणि ही आहे आशा मॅडम पुण्याची, खूप लांब राहते, व्हेरी गुड डान्सर. आणि ही आहे सुगंधा मॅडम. यस, व्हेरी गुड. आलोच आता धावत. आणि अजून कोण राहिला? आणि हे बंगल्याचे इकडे आमचे आहेत मामा. काय नाव आहे मामा? ओके, लोखंडे मामा. अजून कोण राहिला? आणि हे आमच्या खाली बसते ते बस ड्रायव्हर आहेत, ते पण आता जेवण झालंय. आणि खूप जेवायला उशीर झालेला आहे, तसाला सगळ्यांनी जेवून घ्या. जेवल्यानंतर सगळ्यांनी थोडा डान्स करायचा आणि एक छोटासा आपला सगळ्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे. फक्त पिकनिक कशी झाली त्यावर 2 मिनिटं फक्त बोलायचं, जास्त बोलायचं नाही, तेवढा टाइम नाही आपल्याकडे. आपल्याला जायचं आहे घरी परत. तर चला, आता आमची राज पाटील मॅडम जेवत आहे. माझी मिसेस राज पाटील पण जेवायला बसलेले आहे. ओके. आणि तुम्हाला एक अजून ओळख करून विसरलो. या बघा, या समोर आहेत त्या व्हाईट कपड्यावाल्या, या पुण्याच्या आहेत, संगीता. हे म्हणजे आशाच्या बरोबर आलेले आहे, तर रिलेटिव्ह आहे त्यांच्या. तर चला जेवा तुम्ही आता. ओके. सो गाईज, आमच्या अजून मेंबर वाढलेलं काय, जे वरती होते ते टेरेसवर काय प्यायला बसले होते. आणि समोर बघू शकता, हा चेन्याचा सुनील, आणि हा आहे पुरुषोत्तम, आणि हा हे नंदू, आणि हा आहे नंदू वडवलीचा, अमित राणे, नंदू सबका बंधू. आणि तिकडे कोपऱ्यात आहे जगन, माजी उमेदवार. ओके, पडलेला उमेदवार आहे. हा आमचा स्पेशल माणूस रामकृष्ण शेठ. मग स्पेशलिस्ट म्हणजे मी काय शब्द वापरला पहिला, मी ऐकला ना, स्पेशलिस्ट. ओके, चला जेव्हा सगळे एन्जॉय करा. आता मी 2-3 गाणी घेतो जरा, आणि यांचा मूड बनवतोय. शोले. ओके, डन. A few moments later.
A few moments later. शांत ऐका प्लीज. चिट्ठी न कोई संदेश हो, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन संदेश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन संदेश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन संदेश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल पे लगा के थे, जाने वो कौन संदेश जहाँ तुम चले गए. एक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन संदेश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल को लगा के थे, जाने वो कौन संदेश जहाँ तुम
जाने वो कौन सदे कहाँ तुम चले गए। अब यादों के कांटे इस दिल में चुभते हैं, ना दर्द डरता है ना आंसू रुकते हैं। तुम्हें ढूंढ रहा है प्यार, हम कैसे करें इकरार कि हाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सदे जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल को लगा के थे, जाने वो कौन सदे जहाँ तुम चले गए। A few moments later. तर आता संध्याच्या वाजले 6:15 आणि आम्ही इथं सकाळ घरून सगळे ऍक्च्युअली सकाळी निघालो आमचा एव्हीएम ग्रुप आणि आता पूर्ण दिवसभर आमची जी धमाल झाली त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. खूप मजा आली आणि एव्हीएम ग्रुप आमचा एवढा जो हॅप्पी झालाय, मी तर खूपच हॅप्पी आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेलेच आहे. आणि आता आम्ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकाजवळ मी जाणार आहे आणि आजचा दिवस हा कसा वाटला, किती मजा आली, काय काय केलं ते प्रत्येक जण आपल्या 2-2 शब्दामध्ये सांगणार. फक्त जास्त वेळ नाही घेणार मी, कारण आम्हाला पण निघायचं खूप टाइम झालेला आहे. तर चला या आपण सुरुवात करू इकडनं. चला आता बोल. हाय, हॅलो एव्हरीवन, आय एम तन्वीर वरेकर, 1993-94 बॅच, कासार वडवली, एव्हीएम ग्रुप. आज जो गेट टुगेदर झालेला आहे, अविस्मरणीय गेट टुगेदर झालेला आहे आणि खरंच खूप आनंद. आज एवढा आनंद आहे की विचारू नका, गगनात मावेना असा आनंद झालेला आहे. आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे, ते तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघालच. आणि सुंदर असं कार्यक्रम आज झालेला आहे, बघितलेच. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. आणि जे सर्व माझे मित्र एव्हीएम ग्रुपचे 93-94चे बॅचचे गेट टुगेदरला आलेत, त्यांच्या सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. नेक्स्ट. नमस्कार, मी आशा, आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी. आज लोणावळ्यामध्ये आमचं सगळ्यांचं गेट टुगेदर ठरलं आणि आम्ही सगळे इथे जमा झालो. सर्व मैत्रिणी, सर्व मित्र इतके खुश आहोत की तुम्ही आता बघितलाच असेल. आमचा जो आनंद आहे तो तुमच्या ह्या आमच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर तुम्हाला पण कुठेतरी असं वाटेल की आम्ही पण असंच यावं. त्यामुळे तुम्ही पण जरूर या आणि आमच्यासारखी मस्त धमाल करा आणि आमच्यासारखी मैत्री सुद्धा करा. व्हेरी गुड. नेक्स्ट. नाही, ती स्वतः नव्हते. माझ्या मैत्रिणी खूप मला आवडतात, त्यांच्यामध्ये मला खूप छान वाटते आणि म्हणजे मस्त वाटते. घरात बसल्यापेक्षा बाहेर जरा 2 तास 4 तास काढले तर बरं वाटते, छान वाटतं. जर कोणाला एक मिनिट, जर कोणाला जर आगरीमध्ये बोला तरी बोलू शकता. मस्त व्हेरिएशन जरा ब्लॉग मध्ये आगरी बिंदास बोला. नावं स्वतः घेतील काय नाही.
चेतना विलास चौधरी. लास्ट नंबर. मी सर्वप्रथम माझ्या ग्रुपचे आभार मानते की माझ्या मुलीच्या लग्नात त्यांनी सपोर्ट केला. याच्यावर मला समजते की या मला लास्टला आहे, कारण आपण कोणाचा धमाल केली support, दाखवलास ना माझ्या पूर्ण दिवस friends कळवलं. आवाज खेचील तो माहिती. आणि अशी सहज निघली की आम्हाला म्हणजे मी आणि जया आमचा प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती. दुसरीकडे आम्ही फुल एन्जॉय करू शकत नाही कारण आम्हाला बंधन असते आणि फ्रेंड्स मध्ये आल्यावर आम्हाला कशाचंच बंधन नसते. आम्ही एकदम फ्री एन्जॉय करतो. थँक्यू. माझं नाव रजनी डाकी. आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून लोणावळ्याला येण्याचं प्लॅनिंग करत होतो. तो आजचा दिवस आज उगवलाच आणि सकाळपासून आम्ही म्हणजे सकाळी 6:30 वाजल्यापासून आम्ही निघालोय. लोणावळ्याला आम्ही 11 वाजताना पोहोचलो. त्याच्यानंतर मग आम्ही जो काही एन्जॉय केला तो आता थोडक्यात म्हणजे सांगतो. आम्ही नाचलो केलो वगैरे, देवाला पाया वगैरे पडून आलो, इथे जेवलो आणि नाचले वगैरे. रवीने खूप छान गाणी गायली, त्याच्यावर मुलं सगळी नाचली आणि असेच पुढेही असेच आमच्या हे पिकनिक व्हावी आणि सगळ्यांनी एन्जॉय करावं. मला तर वाटतं आज जी कोणी आली नाही त्यांनीही पुढे यावं अशी मी त्यांनाही फोनवर विनंती करेनच. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी सुगंधा पाटील. आज जो आजचा अनुभव आहे ना तो शब्दात सांगता येत नाही. एवढा आनंद झाला की रोज घरी तेच तेच कामं, तेच तेच धावपळ आणि आज हा वेगळा दिवस जो आज मी घालवला त्याच्यात मी खूप खुश आहे आणि खूप आनंदी आहे. थँक्यू. हाय, मी सरस्वती विनोद शेळके. मी वाघवेल इथे राहते. आमची 1993-94 ची बॅच आज जमलेलो आहे. खूप मजा केली आम्ही. हा क्षण असा मी कधीच विसरू शकत नाही. खूपच आवडलं मला. असं वाटतं का हा गेट टुगेदर नेहमी वर्षानुवर्ष होतच राहावं. आम्ही सगळे मित्र असेच आनंदाशी भेटत राहूया हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी. थँक्यू. हाय, हेमलता. खूप मस्त आणि असं म्हणजे हा दिवस ना आयुष्यामध्ये परत येणार, असंच हे दिवस येत राहावेत हीच प्रार्थना एकविरेच्या चरणी. धन्यवाद. मी अमित राणे. आदर्श विद्या मंदिरची आपली शाळा आहे ती खरोखर विद्या मंदिर हे आदर्श असावं आणि हे आदर्श शिक्षक त्या ठिकाणी मिळाले आणि आदर्श असा हा आपला शाळेचा विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा ग्रुप आहे 1993-94 बॅचचा. हा खूप असा फार मोठा असा स्पॅन आहे की 30 वर्षाचा हा काळ आणि ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये हे सर्व मित्रमैत्रीण आपण आज एकत्र आहोत. याला सर्व मित्र आणि मैत्रीण परिवार यांनी जे सहकार्य केलं आणि व्हॉट्सअप ग्रुप जो तयार केला ज्यामध्ये मी उशिराने समाविष्ट झालो, परंतु आज या गोष्टीचा आनंद होतो की आम्ही अशा शाळेमध्ये शिकलो की शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर आहे आणि त्या विद्यार्थी आहेत ते सगळे आदर्श आहेत, शिक्षकही आदर्श आहेत. आणि हा जो कार्यक्रम आजचा जो नियोजन केला गेला तो कार्यक्रम एवढा सुंदर आणि छान झाला की सर्व जे मित्रमैत्रीण परिवार आहे यांनी येऊन जो आनंद व्यक्त केला, आनंद साजरा केला. आपल्या कुटुंबापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला मिळतं आणि आपला मित्र मैत्रीण परिवार जो असतो हा एवढा चांगला असतो की आपली सुखदुःख आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो आणि ती शेअर केल्यामुळे आपलं मनाचं दुःख जे हलकं होतं ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा दरवर्षी कुठेतरी आपण एकत्र जातो तर हे दरवर्षी आपण जायलाच हवं आणि हा आनंद हा साजरा करायला हवा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. तर मी नंदकुमार पाटील. आज आम्ही बघा आता सगळेजण 45 ओलांडलेले आहेत, 45, 47 व्हॉट एव्हर इट इज. पण आज लहान मुलांसारखे नाचलो, लहान मुलांसाठी एन्जॉयमेंट केली, खूप नाचलो, गायलो, बागडलो. हे एन्जॉयमेंट आम्ही नंतर नाही करू शकत. हे कसं पॉसिबल झालं? हे आमच्या मित्रांमुळे पॉसिबल झालं. यांच्यामध्ये जाऊन आम्ही लहान होतो, नंतर लहान होऊ शकत नाही आम्ही, कारण आमच्यावर जबाबदारी आहेत, आमच्याकडे फॅमिली आहे. पण बाहेर आलो, यांच्याबरोबर आलो तेव्हा आम्ही सगळं विसरतो, सगळं विसरून जा दुःख आपलं घरचं जे आहे घरी टाकून येतो. यांच्याबरोबर अजून आम्ही ते लहान मुलं होतो जे आम्ही 8वी 9वी 10वीचे होतो ते. बरोबर, ही मजा प्रत्येकाने मिस नाही करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मैत्री जपा. प्रत्येकाचं आरोग्य जपा, पण त्याच्यावर एकमेकाला जपायला शिका, एकमेकाला आधार द्या. कारण ही वेळ येणार नाही. आता आपल्यातले काही आहेत, आता आमचा आसिफ गेला,
खूप प्रेमळ माणूस होता. आम्ही सगळे रडलो अक्षरशः आज रवीने गाणं बोललं तर. पण ही गोष्ट कोणावर येऊ नये. आरोग्य जपा, फिटनेस जपा, प्रत्येकाने वॉकिंग करा, जॉगिंग करा, प्रत्येकाने एक फिटनेससाठी 1 तास प्रत्येकाला द्या. ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी होतच राहतील आणि असंच प्रोग्राम होत राहावे आणि असंच नियोजन होत राहावं. खूप चांगलं आयोजन, उत्कृष्ट नियोजन. मी विनोद श्रीपद शेळके, वाघबीळ. आज पूर्ण थकलेलो होतो. रवीच्या मुलं थकवा सगळ्यांचा दूर झाला आणि सगळ्यांनी एन्जॉयमेंट केली. त्याबद्दल रवीचे खास स्पेशल आभार. थँक्यू. मी सुनील सुरेश मडवी. आज पिकनिकला आलो, खूप छान वाटलं आणि खूप एन्जॉय केला सर्वांच्या जोडीला आणि दिवस एकदम मस्त गेला. मी भामिनी नामदेव पाटील. मित्रांबरोबर आल्यावर माझी तब्येत नेहमी व्यवस्थित असते, म्हणून घरून पण माझे मिस्टर बोलतात मित्रांबरोबर जाते तेव्हा व्यवस्थित असते. असे मी पुरुषोत्तम माणिक डाकी, वाघबिल. मला इथे येऊन खूप आनंद झाला. मित्रांबरोबर एक दिवस उत्तम जगल्याचा एक खूप मोठा आनंद झालेला आहे. मी रामकृष्ण शिंगे, कासार वडवली. आदर्श विद्यामंदिर बॅच आमची 10वीची 1993-94. आम्ही बऱ्याच वर्षातून एकत्र जमलो, म्हणजे 15-16 वर्षातून आमचा व्हॉट्सअप ग्रुप कोणी माहिती नाही चालू केला, पण हा जो काय चालू केला त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आज जे आमची इथं पिकनिक आली, वार्षिक सहल समजा किंवा एन्जॉय करायसाठी समजा काय असेल ते, पण प्रत्येकाने मनापासून एन्जॉय केला आणि जे सर्व घरचे जे व्यवहार आहेत, जे टेन्शन आहेत ते विसरून सर्वांनी इथं मनसोक्तपणे मजा लुटली. अशीच मजा तुम्ही पुन्हा दरवर्षी अशी एकत्र जमा आणि मजा करा. कारण कोणाचं काय होईल आता काय आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याला आता उतरती कला लागलेली आहे. म्हणून प्रत्येकाने एन्जॉय करा, कुठल्या पद्धतीने का होईना पण प्रत्येकाने एन्जॉय करा. बस, धन्यवाद. हॅलो, मी सीमा धर्मेंद्र पाटील, दापोडे. मी इथे एन्जॉय करायलाच येते असं नाहीये, पण थोडी मस्ती थोडी मजा ही चालते. पण आयुष्यात काहीतरी करावं, एन्जॉय एवढंच असतं. पण आमचा हा ग्रुप आहे, हा म्हणजे ग्रुप म्हणजे एकत्र सगळ्यांना जोडण्यासाठी ग्रुप आहे. कोणाला राग रुसवा येत नाही, आला तरी 5 मिनिटं, त्याच्यानंतर एकमेकांना आम्ही ते समजून पण घेतो आणि नंतर आम्ही त्यांचे गैरसमज सुद्धा दूर करतो. काही लागली मदत ती सुद्धा करतो. पण असं काही नाहीये, आमचा ग्रुप एन्जॉय करण्यासाठी असतो. पण तन्वीर ह्याच्यात खूप चांगली मदत करतो. थँक्यू. नवऱ्याचं नाव नुसतं धर्मेंद्र आहे, धर्मेंद्र. मी संगीता जोशी, आशाची नणंद. मी आज पहिल्यांदाच तुमच्या ग्रुपमध्ये आली आहे, पण मला खूपच छान वाटलं. मला खरं तर पहिल्यांदा भीती वाटत होती की मी एन्जॉय करू शकेन का नाही, पण तरी पण आशामुळे मला माहिती आहे की मी एन्जॉय करू शकते. कारण मी तन्वीरला पण भेटलेले होते, त्यामुळे मला या कार्यक्रमात यायची इच्छा झाली. मी तिच्याबरोबर आले आणि आजचा दिवस खूप छान गेला आणि खूपच एन्जॉय केलं मी आज. मला असं वाटलं माझेच मित्रमैत्रिणी सगळे माझ्या समोर उभे बसलेले आहेत आणि मी त्यांच्याबरोबर आज डान्स, गाणं सगळंच एन्जॉय केलं. थँक्यू. मी जगनवंशा गडक. मला वार्ड क्रमांक 1चा महत्त्वाचा कार्यकर्ता मानला जातात. माझे हे सगळे मित्र मला खूप असं प्रोत्साहन करतात. हा जगन गडक म्हणजे एक पुढचा काहीतरी भवितव्य आहे म्हणून. पण बघूया पुढं काय होईल ते. पण आता मला तर वाटतं की हा जो व्हॉट्सअप ग्रुप जो झालेला आहे तो खूप आवडतो. आणि ज्या जुन्या व्हॉट्सअप ग्रुपवाल्यांचे, जे म्हाताऱ्या लोकांचे व्हॉट्सअप ग्रुप बघतो तेव्हा असं गहीवरून येतो का असं वाटतं का आपला आहे म्हणून थोडं बरं वाटलं असं. थँक्यू. तर आता सर्वांचं इंट्रोड्यूस तुम्ही ऐकलेलाच आहे आणि आता शेवटची राहिलेलं आहे राज पाटील, म्हणजे माझे मिसेस. तिला मी मुद्दाम आमच्या ग्रुपमध्ये आणला, एक नव्हती ती, तर तिला मी स्वतःहून बोललो की चल बघू एकदा ग्रुपमध्ये तू येऊन तर बघ कसं वाटते, कसं नाही जमलं तर नेक्स्ट टाईमवर नको येऊ,
तर आता ती आपलं मनोगत व्यक्त करेल की नक्की तिला काय वाटलं, मी बोलून काय होणार नाही, तर ती आता 2 शब्दात तुम्हाला सांगणार आहे. तर त्याला आपण तिच्याकडून ऐकूया. 1 मिनिट. तर माझं नाव राजश्री रवी पाटील आणि आज जी मी आली आहे ते म्हणजे माझ्या मिस्टरांच्या फ्रेंड सर्कल पूर्ण तुम्ही माझ्या पाठी बघू शकताय. त्यांचा आदर्श विद्या मंदिर मधला ग्रुप आहे. त्यांच्या ग्रुपला आज 30 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि एक सेलिब्रेशनच समजा तुम्ही आज जो आम्ही केला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघितलंच की किती छान, असं वाटतच नाही की म्हणजे ओळखत नाही किंवा मी म्हणजे नाही का पहिल्यांदा येतो तसं फील झालेलंच नाही. खूप खूप छान अनुभव होता आजचा. मी खूप एन्जॉय केलं. खरंच मी येत नव्हती पण मी आज येऊन असं वाटते की थँक्यू अहो मला आणल्याबद्दल. खूप छान वाटलं आणि सगळे ताई, सगळे भाऊ, सगळे खूप छान आहेत. म्हणजे पूर्ण फॅमिली सारखंच आहे आणि तुम्ही धमाल तर आमची बघितलेलीच आहे. आय होप याच्या पुढे पण आम्ही कधी निघालो आणि कोणाच्या फॅमिली असेल तर नक्कीच मी पण येईन. चला, थँक्यू सो मच. तर गाईज आजचा जो दिवस खूपच भारी होता. आय होप याच्या पुढे पण आम्ही परत येऊ. चला, आजची जी धमाल तुम्ही बघितली आहे, नेक्स्ट टाइम पुन्हा बघूया. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.